2006 साली मी पहिलं कीर्तन केलं. माझ्या आजोबांचा मला वारसा, आमच्या गावाचा वारसा. त्यावेळेला लोक घरी यायचे तारीख घ्यायला. आणि मग घर कसं आहे, घरातली लोकं कशी आहेत, काय परंपरा, आणि मग तारीख द्यायचे. आता यूट्यूबवर नंबर शोधला जातो आणि तारीख दिली जाते. बरं, तारीखीच्या नंतर आणखी एक खूप चर्चा होते. मग विचारतात की तुम्ही मानधन किती घेता, त्यावर बरीचशी चर्चा होते. मग ते मानधन किती घेता, मग तिकडून थेट एखादा आकडा कानावर आला की मग लोक आता विचार करतात की यांना तारीख द्यायची का न द्यायची. पण आता पुन्हा तोच जो जुना काळ मी जगले तो काळ येणार आहे. वारकरी संप्रदायातली अनेक मंडळी यावर चर्चा करतात की आता एखाद्या कीर्तनकाराला गावात बोलवायचं म्हटलं तर गावकरी म्हणणार की तुम्ही जेवढे काही तुमचं मानधन सांगितलं आहे त्याच्यापेक्षा 1000 रुपये आम्ही तुमच्या पाकिटात जास्त टाकणार, फक्त तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. तुम्ही संध्याकाळी 9चं कीर्तन आहे, 4 वाजता गावात यायचं, मग सप्ताहाच्या रुटीनप्रमाणे प्रवचन असतं ऐकायचं, त्यानंतर हरिपाठालाही तुम्ही उभं राहायचं, आणि मग तुमच्या गळ्यात आम्ही वीणा देणार. मग तुम्ही पुढं म्हणायचं, आम्ही मागं म्हणायचं. का? कारण बेसिक गोष्टी, हरिपाठ तुमचा पाठ असला पाहिजे, ही बेसिक गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, आचार विचार, त्यामध्ये तुम्हाला मिक्स होता आलं पाहिजे आणि ते तुमच्यामधून पुढं गेलं पाहिजे. मग हे जे वातावरण आहे, खरा वारकरी कोण आहे हे ओळखण्यासाठी हे बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं. आणि आपल्यालाही तसं होता येईल का? आजन्म आपण विद्यार्थी असतो, पण हे शिकत शिकत खूप काही कळालं. आणि मी मध्यंतरी एका चॅनलसाठी कीर्तन केलं, त्यावेळी माझं मी प्रामाणिक मत मांडलं. त्यांनी तेच प्रोमोसाठी घेतलं. मी म्हटलं की खरा वारकरी कोण, आणि बऱ्यापैकी तो व्हिडिओ व्हायरल झाला. मी म्हटलं की 10 लाखाच्या गाडीतून उतरणाऱ्या, स्वतःच्या नावासमोर भल्या मोठ्या पदव्या लावून घेणाऱ्या, फक्त बिस्लेरीचं पाणी पिणाऱ्या, फक्त खादीची कपडे घालणाऱ्या, अशा कीर्तनकारांमुळे वारकरी संप्रदाय टिकून नाही. तर पहाटे उठून शेतात मोटार चालू करणाऱ्या, दिवसभर राबणाऱ्या शेतामध्ये, आणि संध्याकाळी गावामध्ये कीर्तन आहे, कीर्तनाला आता उशीर होईल म्हणून त्याच मळक्या कपड्यामध्ये कपडे बदलायलाही वेळ नाही म्हणून टाळ घेऊन उभं राहणाऱ्या एका वारकऱ्यामुळं, एका टाळकऱ्यामुळं आज वारकरी संप्रदाय टिकून आहे. गावागावातला हा माळकरी असेल, वारकरी असेल, त्याला निमंत्रण पत्रिका द्यावी लागत नाही की आता आषाढी वारी आहे, आता या तारखेला प्रस्थान होणार आहे. त्याला माहिती ही तिथी आहे आणि या तिथीला पंढरपूरला जाण्यासाठी तुकोबरायांच्या पालखीचं, ज्ञानोबरायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे हे त्याला माहिती असतं. त्याला कुठलीही निमंत्रण पत्रिका द्यावी लागत नाही. बाकी तुम्ही कुठलाही कार्यक्रम आयोजित करा, म्हणजे कीर्तनाचा असू देत, निमंत्रण पत्रिका तयार केली जाते. पण वारीमध्ये कुठली निमंत्रण पत्रिका नसते, तरीही इतका सगळा वैष्णवांचा मेळा तिथं गोळा होतो. कारण काय तर ती ओढ आहे. आणि हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं खूप मोठं सांस्कृतिक असा उत्सव आहेच, पण त्याचबरोबरीनं वेगळे पण दर्शवणारं आहे. म्हणून तर आता लंडनवरून वारी येते, लंडनमध्ये विंडसरमधून वारी निघाली आहे जी अनेक देशांचा प्रवास करून पंढरपुरात येते आहे. का तर वारीचं वेगळे पण जगालाही कळालं. पण आता आपण जेवढ्यांना जमेल तेवढ्या सगळ्यांनी वारीमध्ये सहभागी झालंच पाहिजे. पण ज्यांना जमणार नाही, त्यांनी जर शरीरानं वारी नाही करता आली, त्यांना मनानेही वारी करता येऊ शकते. त्यामुळं माणूस फक्त शरीरानं जगत नाही, तो मनानेही जगत असतो आहे. त्यामुळे ती मनाची वारी कुठली तर त्या पांडुरंगाचं स्मरण आमच्याकडून व्हावं. त्या पांडुरंगात म्हणजे पॉडकास्ट ऐकताही छान अभंग कानावर पडले तर ती मनाची वारीच आहे. कानावर पडलं पंढरीशी जारे आल्यानो संसारा, किंवा त्या विठुरायाचं ज्यावेळी वर्णन करतो, तुम्ही इथं जरी शरीरानं असलात, आता तिकडे पंढरपूरच्या दिशेनं सगळे वारकरी चालत आहेत, तुम्ही कुठंतरी घरात बसलेले आहात आणि सर्व काहीवर ऐकताय वारी स्पेशल भाग, आणि तिथं तुमच्या कानावर पडले शब्द काय, विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ, असं म्हटलं की पांडुरंगाच्या चरणाजवळ आमचं मन जाते. ही मनानं केलेली वारीच आहे. संतांनी सांगितलं, तू मन हे मीची करी,
माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि खऱ्या अर्थानं ही वारी, मनाची वारी जर व्हायची असेल तर आजच्या काळात, आता काळ किती बदलला आहे, प्रत्येकाकडंच वेळ नाही आहे. आणि या बदलत्या काळाबरोबर सोशल मीडियावर सुद्धा वारी चालूच आहे. जी जुनी पिढी आहे ती खूप समृद्ध आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजे जे साधारण 1965 ते 80च्या काळात जन्मलेले आहेत ते सुवर्ण काळातले आहेत. 81 ते साधारण 96च्या काळात जे जन्मलेले आहेत, म्हणजे 65 ते 80 जनरेशन एक्स म्हटलं जातं. 1981 ते 96 जनरेशन वाय, म्हणजे जेन झीची सध्या खूप हवा आहे. आणि नंतर साधारण अल्फा आहे, ते 2013 नंतर आजपर्यंत जे जन्माला आले ते अल्फा आहे. प्रत्येक पिढीचं काहीतरी वेगळेपण आहे. तरुणांनी वारीमध्ये सहभागी व्हावं असं म्हणायची आवश्यकता नाही. आजची पिढी या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा येऊ लागले. आजच्या पिढीला स्लो लिव्हिंग हवं आहे, कारण ती म्हणते की हे सगळं फास्ट लिव्हिंग वगैरे नको आहे आम्हाला पुन्हा स्लो लिव्हिंग हवं आहे. आणि वारी आम्हाला तो अनुभव देते. स्लो लिव्हिंग म्हणजे प्रत्येकाला पुढं जायची घाई आहे, जसं मी म्हटले, कोणी मागं राहू नये हा सुद्धा भाव आहे. गावाकडे एखाद्या घरी दुःखद घटना घडली तर लोक काय करायचे, पूर्वीचे आजूबाजूचे 4-5 लोक यायचे, त्यांना मदत करायचे. आणि जर पेरण्यांचा काळ असेल, आता आषाढ वगैरे म्हटलं की पेरण्यांचा हा काळ, त्या घरात दुःखद घटना घडली म्हणून त्याची पेरणी मागं राहू नये म्हणून आजूबाजूचे 4-5 लोक यायचे आणि त्यांची पेरणी करून द्यायचे. का तर त्या व्यक्तीला, ती व्यक्ती मागं राहू नये, त्यांचं घर मागं राहू नये म्हणून. आता लोक गावाकडं असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, याचा विचार करतात की कधी एकदाचं त्याचं पडीक पडतंय, कधी एकदाचं तो विकायला काढतोय आणि कधी एकदाचा मी घेतोय. कारण स्पर्धा आहे. वारीमध्ये कोणी मागं राहू नये ही भावना आहे आणि म्हणून वारी वेगळा अनुभव देते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.